येत्या 20 फेब्रुवारी 2024 पासून पुण्यातील सर्व ओला उबर व इतर ऍप्लिकेशन्स वरती काम करणारे कॅब चालक बेमुदत बंद पुकारत आहेत। 20 फेब्रुवारीला पुण्यातील संगम ब्रिज येथे जे आरटीओचे ऑफिस आहे त्या आरटीओच्या ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होईल। एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन असेल आणि त्यानंतर तेव्हापासून बेमुदत बंद असेल कॅब्स। कारण की 3 जानेवारीला पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील आरटीएने रोड ट्रॅफिक ऑथॉरिटीने कॅबसाठी जी दर निश्चिती केलेली आहे ते दर निश्चित जे केलेले ते अजून ऍपवरती त्यांनी आणलेले नाहीयेत। आतापर्यंत त्या ऍपवरती यांना अपेक्षित होतं 8 दिवसांमध्ये आम्ही ऍपमध्ये चेंजेस करून जे दर आरटीआयने कॅब चालकांसाठी दिलेले आहेत ते आम्ही लागू करू असं कंपन्यांनी मान्य केलं होतं जिल्हाधिकाऱ्यांसमोर। परंतु गेल्या अनेक दिवसांपासून काही ना काहीतरी कारण देऊन ते वेळ काढूपणा करतायत आणि जो हक्काचा दर आहे कॅब चालकांचा तो कॅब चालकांना देत नाहीयेत। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशच यांनी लोकांनी फक्त धुडकावला असं नाही तर माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा जोपर्यंत त्यांना व्हॅलिड लायसन्स मिळत नाही तोपर्यंत यांना व्यवसाय करायला बंदी असेल असा आदेश दिलेला होता। परंतु सर्वच कायदे धुडकावून या कंपन्या पुणे आणि चिंचवड शहरामध्ये राजरोसपणे व्यवसाय करतात आणि यांच्यावरती कुठलीही कायदेशीर कारवाई होत नाहीये। या गोष्टीचा निषेध म्हणून सर्व कॅब चालकांनी त्यांच्या कॅब्सवरती आम्हाला सुद्धा बेकायदा व्यवसाय करण्याची परवानगी द्या असे पोस्टर्स लावलेले आहेत आणि तसेच 20 फेब्रुवारी पासून आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत। पुण्याच्या जिल्हाधिकारी आरटीओच्या तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत पुण्याच्या आरटीओ ऑफिस समोर संगम ब्रिज इथल्या।